महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजतंय। पण दिशानं नेमकी का आत्महत्या केली याबाबत नवीन धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबाची कॉपी पुढारी न्यूजच्या हाती आली। यामध्ये नेमकं काय सत्य समोर आलंय बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट। दिशाच्या वडिलांच्या जबाबात धक्कादायक माहिती उघड। सतीश सालियान यांचं मित्राच्या बायकोसोबत अफेअर। वडिलांचं अफेअर आणि वादाला कंटाळून दिशाची आत्महत्या। दिवंगत अभिनेता सुशांत राजपूतची पीए दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणानं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय। दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली आणि डिनो मौर्या यांचा त्यात सहभाग असल्याचा आरोप झाला। दिशाच्या मृत्यूच्या सीबीआय तपासासाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केल्यानं या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय। मात्र वडील सतीश सालियान यांनी मालाड पोलिसांना दिलेल्या जबाबात नवीच धक्कादायक माहिती उघड झालीय। या जबाबाची प्रत पुढारी न्यूजच्या हाती आली असून त्यात काय स्फोटक माहिती समोर आली आहे ते पाहूयात। दिशाच्या वडिलांनी एका मित्रासोबत लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला। मात्र मधल्या काळात मित्राचं निधन झालं। लॉकडाऊन मध्ये दिवंगत मित्राच्या पत्नीची आर्थिक अडचण असल्यानं सतीश सालियान तिला खर्चासाठी पैसे देत होते। त्यावरून दिशा आणि वडील सतीश सालियान यांच्यात वारंवार भांडणं होत असत। तेव्हा वडिलांनी स्वतःच्या खात्यातून महिलेला पैसे देणं बंद केलं। मात्र दिशानं वडिलांचे व्हॉट्सअप मेसेज आपल्या लॅपटॉपवर डायव्हर्ट करून घेतले। दिशाच्या मृत्यूच्या 6 दिवस आधी सतीश सालियान यांनी आपल्या एका मित्राच्या माध्यमातून महिलेला 3000 रुपये पाठवले। मित्रानं सतीश सालियान यांना व्हॉट्सअपवर पाठवलेला स्क्रीनशॉट दिशानं पाहिला। त्यावरून 2 जून 2020 रोजी दिशा आणि वडिलांचं भांडण झालं। या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झाला होता असं सतीश सालियान यांनी जबाबात सांगितलंय। वडिलांचं महिलेसोबत असलेलं कथित अफेअर आणि त्यांनी तिला पैसे देणं यावरून दिशा आणि वडिलांमध्ये वारंवार भांडणं होत होती। त्यालाच कंटाळून दिशानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। सध्या हे प्रकरण मुंबई हायकोर्टात सुनावणीसाठी प्रलंबित आहे। मुंबई हायकोर्ट दिशाच्या मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीत काय निर्णय देतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।